होणार आहे। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली। गुड न्यूज, नक्कीच महत्त्वाची अपडेट काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत, तर ते का बंद झाले हे सरकारने या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, पण या योजनेमधून 70 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, पण 70 लाख लाभार्थी महिला यांचे पैसे बंद झालेले आहेत। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेबाबत एक मोठी अपडेट सुद्धा समोर आलेली आहे। बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणारच आहेत, पण मार्च महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा झालेले आहेत, पण एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे कोणालाच मिळाले नाही। याकडे सर्व बहिणींचे लक्ष लागलेले आहे। बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होत असले तरी देखील योजनेतील 70 लाख लाभार्थी महिला कायमचा हप्ता बंद झालेला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या KYC आणि पात्रतेच्या पडताळणी मोहिमेनंतर जवळपास 70 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे 70 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती यापुढे पैसेच येणार नाही। KYC ची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचे नाव या योजनेतून वगळण्यात आलेले आहे। त्यामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी झालेली आहे। महिला व बाल विकास राज्यमंत्री यांनी सांगितले की KYC ची प्रक्रियेसाठी वारंवारता मुदतवाढ देऊन आणि जनजागृती मोहीम राबवून मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांवर अनिवार्य KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाही। आम्ही KYC प्रक्रियेची अंतिम मुदत सुमारे 4 ते 5 महिन्यांनी वाढवलेली होती। पुरेसा वेळ देऊन सुद्धा जवळपास 70 लाख लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्णच केली नाही। त्यापैकी अनेक बहिणी प्रत्यक्षामध्ये पात्र नव्हत्या। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच महायुती सरकारने ही योजना सुरू केलेली होती। या योजनेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील अंदाजे 24.6 दशलक्ष लाभार्थी महिलांचा समावेश होता। आधार प्रमाणीकरण, बँक खाते पडताळणी आणि पात्रतेच्या निकषाखाली सखोल छाननी केल्यानंतर फेब्रुवारी 2026 साठी पैसे मिळणाऱ्या लाभार्थी महिलांची संख्या अंदाजे 17.6 दशलक्षांपर्यंत कमी झाली। महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, पडताळणी प्रक्रियेत दुबार अर्ज करणाऱ्या, आधार तपशील, चुकीची बँक खात्याची माहिती आणि उत्पन्न पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थी महिलांचे नाव समोर आलेले आहे। या योजनेच्या जलद अंमलबजावणी दरम्यानच अनियमितता आणि अपुऱ्या छाननीबद्दल चिंता व्यक्त झाल्यानंतर राज्य सरकारने KYC अनिवार्य केली होती। त्यानंतर KYC प्रक्रियेत देखील लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतंय। तर महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्या बहिणी या योजनेमध्ये पात्र आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ 100% मिळणार आहे।